भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। पुण्यात काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। गद्दार भगाव, काँग्रेस बचाव अशा प्रकारची नारेबाजी करण्यात आली आहे। तसे बॅनर झळकवण्यात आलेले आहेत। काँग्रेस भवनावरती हे बॅनर झळकवण्यात आलेत आणि नाव न घेता आबा बागुल यांना उद्देशून हे फलक लावण्यात आल्याची माहिती मिळते। पुण्यात काँग्रेसमधील वाद या निमित्तानं पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना दाखवण्यासाठी दोन काँग्रेस कार्यकर्ते फलक घेऊन इथं उभे होते। तेव्हा भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध असा मजकूर या फलकावरती आहे। गद्दार भगाव, काँग्रेस बचाव असा नारा देखील या बॅनरवरती देण्यात आलेला आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। निलेश, या संपूर्ण बॅनर अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? नक्कीच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आबा बागुल आहेत ते नागपूरला भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते अशी चर्चा होती। त्यानुसार पुण्यातले जे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज झाले आणि आज पृथ्वीराज चव्हाण यांची प्रेस कॉन्फरन्स होती। त्या प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान त्यांनी हे फलक काँग्रेस भवनच्या समोरच घेऊन उभे राहिले होते। आबा बागुल नाव न घेता आबा बागुल हटाव असे त्यांनी नारा दिलेला आहे। गद्दार म्हणून आहेत, त्यांना काँग्रेसमध्ये स्थान अजिबात नको या भूमिकेमध्ये त्यांनी आज हे फ्लेक्स घेऊन उभे होते। खरं तर बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांना हे फ्लेक्स दाखवण्यासाठी हे दोन काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस भवनमध्येच उभे होते आणि घोषणा देत होते। हे जर या फ्लेक्सवरचा जर आपण मजकूर बघितला तर या फ्लेक्सवर स्पष्टपणे असं लिहिण्यात आलं होतं की भाजपच्या नेत्यांना नागपूरमध्ये भेटणारे आहेत त्यांचा जाहीर निषेध, गद्दार भगाव, काँग्रेस बचाव असा फलक या दोन कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनमध्येच घेऊन उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत होते। आता निश्चित निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तो कार्यकर्ता म्हणजे रवींद्र जंगी 2 ला करा 3 ला करा, तो कार्यकर्ता त्यांच्या घरापर्यंत जातो आणि त्यांची मदत करतो।